सुकट बांगड्याची चटणी आपण करत आहोत. तर आता सुकट आपण स्वच्छ असा धुवून घेतोय. सुकट बांगडा आहे. बांगडा हळूहळू कर काय. गुड. बघाल काय पाणी तर घे. घाल. मम्मी घेऊन गेली. स्वच्छ असे आम्ही फिश हे धुवून घेतलेले आहेत, सुकलेले बांगडे. आता त्याचे आपण छोटे छोटे काप करणार आहोत. छोटे छोटे असे काप आम्ही करून घेत आहोत. हे आम्ही असे छोटे छोटे काप करून घेतले आहेत. आता आपण चटणीसाठी लागणारी तयारी करूया. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. चटणी करण्यासाठी मिरच्या घेतल्या आहेत, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि खोबरे. आता हे आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणार आहोत. बारीक झाल्यानंतर आणि थोडं नमक घालून घ्यायचं. तर ह्यामध्ये बारीक करताना पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. फोडणीसाठी आम्ही तेल घेतलं आहे तव्यामध्ये. आता आपण बारीक कांदा चिरून घेऊयात. हा बारीक कांदा आम्ही चिरून घेतला आहे. फोडणीसाठी प्रथम जिरे टाकूया. तेल तापलेलं आहे आणि त्यात हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. त्यामध्ये जी आपण चटणी बारीक करून घेतली होती ती घालायची आहे. गॅस जरा मंद आचेवर करून घेऊया. आणि ह्यामध्ये मी आता 1 वाटी दही घालणार आहे. आणि ह्याला बारीक गॅसवर आता चांगलं शिजू द्यायचं आहे. थोडीशी हळद टाकू.
ते मस्त लिहायला. मस्त. चटणी आता आमची शिजलेली आहे. आणि जर तेल होतं. थोडंसं आम्ही वरून तेल घालत आहोत, गरम करून तेल घालायचं. बस. आता हे बांगडाचे काप ह्यामध्ये घालून शिजवून घेऊया. शिजेपर्यंत ठेवायचं. हे बारीक गॅसवर शिजेपर्यंत ठेवायचं आता आणि झाकून घेऊयात आपण ह्याला आता. हां, एकच मिनिट. तेल लई लागते याला. ओके. आता हे बारीक गॅसवर थोडा वेळ शिजवून घेऊया. फायनल ही चटणी तयार झाली आहे. तर मंडळी तुम्ही पण एक बार ट्राय करा ही चटणी कशी करतात ते, आणि कशी झाले हे मला कमेंट करून सांगा.